आदाब, मी मोहम्मद इरफान बेधडक महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया अंबरनाथच्या घडामोडीवरची एक नजर. आज या आमच्या मागे म्हणजे विशाल गायकवाड यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ शहर याचे जे कार्यकर्ते आहेत ह्यांनी हे जे जनतेच्या हितासाठी एक पाऊल जे पुढे घेतलेले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि प्रशासनासाठी एक लज्जास्पद बाब आहे की तुम्ही पाहू शकता. आजचा हा तिसरा दिवस आहे आणि हे जे प्रशासन आहे, महानगर परिषद बोला किंवा MMRD बोला किंवा MSB, हे निर्लज्जपणा वागतायत. हे या उपोषणाच्या मार्फत तुम्हाला दिसून येईल की आपण या विशाल गायकवाड यांना विचारूया आणि आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव हे पण इथे उपस्थित आहेत व आपले आता आपण जे मृत्यू आहेत, जे रिक्षा चालक मोहम्मद आरिफ सुलेमान शेख, ठीक आहे, यांना विचारूया की ह्या घटनेनंतर विभागाचे संबंधित नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदार किंवा इथे त्यांच्या घराला येऊन भेट दिली होती का, किंवा त्यांना काय आश्वासन दिलं होतं की आपण तुमच्या घरच्यांना किंवा कुटुंबाला काय आर्थिक मदत करून देऊ, असं आपण त्यांच्या मुलाला, मोठ्या मुलाला अबू म्हणून आहे त्याला विचारूया आपण कि अबू आप बताओ कि आपके ये अब्बा के इंतकाल के बाद कि आपके घर पे कोई नगर सेवक आके आपको कोई दिलासा देके गया था या नहीं? वो घर के बाजू में रहते तो बस आके हमको बस खाली मिल कर चले गए, बाकी उसके बाद तो कुछ हुआ नहीं, ना कोई आया ना कुछ। कोई नहीं आया आपको पूछने के लिए या कुछ नहीं? लेकिन आपके पास कौन आया? ये आपके पास कौन आया? विशाल दादा आए और हमको बताने लगे कि ये आपके पापा के लिए ऐसे करता है, इससे ऑपरेशन करेंगे और देखेंगे न्याय आपको मिला के रहेंगे, और हमारी मांग है कि आपकी फैमिली को थोड़ी सी पैसों की जो है मदद हो, और फिर पोल वगैरह का भी जो काम है वो हटाकर उसके बाद जो इसके पीछे है उसके लिए कार्रवाई करें। तो ये विशाल दादा आकर हमको बोले और इसके बाद नमस्कार, मी अविनाश सुरसे, अंबरनाथ मनसेचा शहर सचिव. आमचा विशाल आज तिसरा दिवस आहे उपोषणाला बसलेला आहे. आमचे सगळे वरिष्ठ मंडळी म्हणजे आमचे शहराध्यक्ष असेल, जिल्हा उपाध्यक्ष असेल, हे MMRD, MSB या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलणी करताय, त्यांचं बोलणं चालू आहे. परंतु आम्हाला या चर्चेमध्ये असं जाणवतं की प्रत्येकजण आपलं काम एक दुसऱ्यावर ढकलण्याचं काम करत आहे आणि एकदम सुस्त प्रशासन दिसतंय. यांना कोणतीही गांभीर्य वाटत नाही. इतक्या दिवसातून कोणतं तरी VIP व्यक्तीचं घरचं व्यक्ती ज्यावेळेस जाईल ना इथे, तेव्हा काहीतरी सुधारणा होईल या रस्त्यावर असं वाटतं. कारण आत्तापर्यंत 100च्या वर अपघात झालेले इथे, आणि आमच्या विषयाने एक चांगला विषय घेतला आहे की अपघातग्रस्तांना पण काहीतरी भरपाई मिळाली पाहिजे ना. कोणतीही भरपाई नाही, ते बेवारसारखं म्हणजे अपघात होता आणि विषय संपून जातो. त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी भरपाई मिळाली पाहिजे आणि जबाबदार जे अधिकारी यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी आम्हीसुद्धा विशालच्या सोबत आहोत. आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आहे, पण आम्ही विशाललाही तेवढंही समजवतो आहे. आपण हा लढा मोठा आहे, चालणार आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत पक्ष म्हणून. आपण आता जे उपोषण करते आहेत विशाल गायकवाड यांच्याशी 2 संवाद आपण विचारूया की ह्यांनी हा एवढा मोठा पाऊल आपल्या जीवाची काळजी न करता, आपल्या कुटुंबाची काळजी न करता आज ह्या वाहन चालकांसाठी त्यांनी जो हा पुढाकार घेतलेला आहे ते खरंच कौतुकास्पद कार्य आहे आणि प्रशासनासाठी निर्लज्जपण आहे. जे प्रशासन, जे नगर परिषद व MMRD आणि MSB जे एक दुसऱ्यावरती ढकलत आहेत आणि हे खरंच निर्लज्जपण आहे. तर आपण हे 2 संवाद, विशालजी तुमची सगळ्यात पहिला प्रकृती कशी आहे ती तुम्ही सांगा. हां नाजूक आहे. आणि तुम्ही हा पुढाकार का घेतला त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगावे. अंबरनाथची जी जनता आहे ती रोज सकाळ संध्याकाळ या रस्त्यावरून जे रहदारी करते, यामध्ये जर कोणाचा अपघात ना हो, कोणाचा मृत्यू ना हो त्यासाठी, आणि त्यामध्ये काय एकुलता एक जर कोणाला मुलगा असेल तो या अपघातात जाऊ शकतो. उद्या मी चालतो या रस्त्याने, माझा अपघात होऊ शकतो, माझे लेकरबाळा रस्त्यावर येतील. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी हा आंदोलन करतो आहे. आणि जे आत्ता झाले रिक्षा चालकांबरोबर, त्यांचं पूर्ण दिवस त्या या रस्त्यावर जातं. ते लोक घरातून निघाले, रात्री घरी येतील नाही येतील या पोलमुळं.
हा सगळ्यात मोठा विषय पोलचा आहे. हा लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे, यासाठी मी उपोषणाला बसलो आंतरराष्ट्रीय मानवाधिकारचे ठाणा जिल्हा उपाध्यक्ष श्री आदरणीय अंबरीश गौडा जे आहेत आपल्याबरोबर उपस्थित आणि ते 2 शब्द सांगतील. आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही अधिकारी आलेले आहेत, तिथे कार्यकर्ते आलेले आहेत आणि तेही 2 शब्द बोलतील. आणि आपण अंबरीश गौडा यांच्याकडून 2 शब्द ऐकूया की त्यांच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकारच्या मार्फत ते पीडितांना काय मदत करतील व येणाऱ्या काळात जनतेला जो होणारा त्रास आहे तो कसा टाळता येईल ते आपल्याला सांगतील. दुर्दैव आहे जो अंबरमधून एवढा घटना घडत असताना प्रशासक किंवा तहसीलदार, कलेक्टर, MSCB, अंबरनाथ मुख्य अधिकारी लक्ष देत नाही त्यावरती. आमदार साहेबांची 10 वर्षापासून त्यावरती लक्ष आहे. आमदार साहेबांचं वारंवार सांगूनसुद्धा काम होत नाही आहे. काय दुर्दैव, सत्ता आपला असूनसुद्धा काम होत नाही. एक मी मानवाधिकार म्हणून बोलताना मी मानवाधिकार म्हणून बोलतो, पक्ष म्हणून मी बोलत नाही आहे. आमचे मित्र विशाल हे नवनिर्माण सेनाची आता उपोषणाला बसलेले. पीडितांना काहीतरी त्यांना मदत व्हायला पाहिजे. मुलं बाळ आहे, लहान मुलं आहे, त्याच्यावर घरं चालत होता. लहान लहान मुलं असताना कोणी अजूनपर्यंत दखलंदाज केले नाही. आमदार असो, खासदार असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा प्रशासन असो, त्याचा दखलंदाज केले नाही. त्याला प्रशासकाला त्याची जबाबदारी प्रशासक आहे. हे त्यांना भरपाई भेटायला पाहिजे. घरातल्या लहान मुलांना किंवा त्यांना पीडित महिलांना एवढंच बोलतो. आणि तहसीलदार साहेब आता नवीन मला वाटतं 2 ते 3 महिन्यापासून इथं आलेले. ऑफिसला कधी बसत नाही. त्यांच्या तक्रार मी परवा 21 तारखेला ठाणा कलेक्टरला दिलेले. त्यांना बदली करावा किंवा तिथून हकालपट्टी करावा. लोकांचे मालक म्हणून इथं बसलेले येतो, लोकांचे नौकर येतो, लोकांचे मालक नाही आहे. आता मालक कोण अंबरमध्ये बसलेले आहे त्याला इथून बदली करावा. एक कलेक्टर साहेबांना विनंती आहे की इथे लागले भरपाई करून देण्याची माझी विनंती आहे. इथे आपल्या इथे उपोषणकर्त्याजवळ भेट घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणा जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख दादा इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांना 2 प्रश्न विचारूया आणि त्यांचे काय विचार आहेत आपल्या या येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांसाठी. इथे हे वाहन चालक प्रत्येक वाहन चालक येतात, देशभरातून येतात. कारण की इथे MIDC एक असा एरिया आहे तिथे 700 ते 800 कंपन्या आहेत आणि इथे येणाऱ्या गाड्या बाहेर देशातून येतात, महाराष्ट्रातून येतात आणि त्यांचाही मोठा अपघात होऊ शकतो. किंवा इथले स्थानिक नगरसेवक बोला, शाळेतली बस म्हणा किंवा रिक्षा चालक म्हणा, यांचे अपघात होण्यास टाळता येत नाही. तर आपण बंडू देशमुख दादा जे उपाध्यक्ष आहे ठाणा जिल्हा त्यांच्याशी आपण 2 संवाद करूया. की बंडू दादा, आपलं बेधडक महाराष्ट्र मराठी दैनिक पेपर न्यूज लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण इथे आलात तर आपलं मनपूर्वक आभार. आणि तुम्ही 2 शब्द सांगा, हे प्रशासन हे जे दुर्लक्ष करते जाणीवपूर्वक, ह्याच्यावरती तुम्ही काय बोलाल? पुण्यामध्ये कल्याण बदलापूर रोड हा MMRDAच्या अंडरमध्ये बनलेला रोड, परंतु ज्या पद्धतीने MMRDAने या रस्त्याचं काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने झालं नाही. उल्हासनगर महानगरपालिका असेल किंवा अंबरनाथ नगर परिषद असेल, या लोकांनी या कामाची जबाबदारी स्वतःवर घेतल्यामुळे MMRDA आणि यांच्यामध्ये कॉर्डिनेशन नव्हतं आणि कॉर्डिनेशन नसल्यामुळे या रस्त्याचे 3-13 वाजले आहेत. अनेक लोकांचे जीव जात आहेत, पण लोकांचे जीव गेल्यानंतर सुद्धा प्रशासनाला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. प्रशासन निगरगट्ट आहे, ते हालत नाही लवकर. आत्ताच मी प्रशासनाच्या MMRDAच्या अधिकाऱ्यांशी बोललो, MSCBच्या अधिकाऱ्यांशी बोललो. हा त्याच्यावर ढकलतो, ते त्याच्यावर ढकलतो. हे एकमेकात ढकलण्यामध्ये व्यस्त आहेत. हे स्वतः कुणी अंगावर घेत नाहीत, यांना रिस्क घ्यायची नाही. लोक मारतात मारू दे, त्याच्याशी यांचा काही संबंध नाही असं त्यांचं मत होतं. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा जनतेचा विषय, हा कुणा एकट्याचा विषय नाही आहे. या रस्त्यावरनं रोज लाखो वाहनं ये जा करत असतात. इथे तुम्ही म्हणाल तसे आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC आहे. असं असताना अनेक लोक या रस्त्यावर लोकप्रतिनिधी जातात, प्रत्येकजण जातो, पण या रस्त्याची जी जबाबदारी आहे, या रस्त्यावर जे होणारे अपघात आहेत, ही जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रशासनाची, एकट्या मनसेची नाही आहे. तरीसुद्धा मनसेच्या वतीने सातत्याने आम्ही प्रयत्न करतो आहे की हे काम निघाले पाहिजे, लोकांचे जीव वाचले पाहिजे. माणूस एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर गेल्यानंतर तेवढ्यापुरती हळूहळू व्यक्त का होते, त्याच्यानंतर याचा आउटपुट काही नाही आहे. परंतु आज आमचं बोलणं झालं आहे. आता ते थोड्या वेळाने आम्हाला येऊन भेटत आहेत आणि त्यांना सांगितलं आम्ही की पुढच्या आठवड्यामध्ये एक बैठक लावून यातनं तुम्ही तोडगा काढा. जर तुम्ही तोडगा काढला नाही तर पुढचं आंदोलन हे मनसे स्टाईलने असेल, याची त्यांनी दखल घ्यावी. आता आपण हे आता तुम्ही ज्या पीडितांच्या मुलाच्या तोंडून तुम्ही ऐकलं
की त्यांनी काय सांगितलं की स्थानिक जे नगरसेवक होते त्यांनी येऊन तिथे त्यांना दिलासा दिला पाहिजे होता, किंवा हे स्थानिक नगरसेवकाचं काम आहे. मला असं वाटतं आपले आदरणीय आमदार साहेब त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेलीच नसणार म्हणून ते इथे उपस्थित नाही आले, किंवा आम्हाला माहिती आहे की त्यांचं कार्य काय आमदार साहेबांचं, की जर आमदार साहेबांच्या कानावरती ही गोष्ट गेली असती तर ते नक्कीच आले असते आणि या मुलाच्या किंवा पीडिताच्या घरी येऊन त्यांनी भेट दिली असती. पण मला वाटतं की हे जे सगळं कार्य आहे ते स्थानिक नगरसेवकांनी त्यांना माहिती दिली पाहिजे. आणि हे स्थानिक नगरसेवक जशा प्रत्येक गोष्टी आमदार साहेबांपर्यंत पोचवतात, तशाच हे सगळ्यात मोठा विषय होता, ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचवली पाहिजे होती, असं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. व आमदार साहेबांना नम्र विनंती करतो की लवकरात लवकर येऊन ह्या पीडितांना व ह्या उपोषणकर्त्यांना यांचं उपोषण तोडावं आणि ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या. मागण्या त्या स्वतःच्या घर भरण्यासाठी नसून ते फक्त प्रत्येक वाहन चालकांसाठी आहेत. प्रत्येक वाहन चालक, अंबरनाथचा वाहन चालकच नव्हे तर इथून देशभरातून महाराष्ट्रातून प्रत्येक वाहन चालक येतो. MIDC आहेत, 700 ते 800 कंपन्या आहेत तिकडे जिथे मोठमोठे वाहन येत राहतात आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन अपघात न होऊ म्हणून यांनी हा पाऊल उचललेला आहे. वाचत राहा, पाहत राहा बेधडक महाराष्ट्र. आम्ही ठेवतो प्रत्येक हालचालीवरती अचूक नजर. सत्य तेच लिहितो, खरं तेच दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.